श्रद्धेचा चिकेवड होत नसे. प्रत्येक माणसाची श्रद्धा असते, कुठे ना कुठे भावना असते. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने भक्ती करा असं संतांनी त्या दैवतांचा परिचय करून दिला. बरं का, परिचय करून दिला म्हणजे परिचय करून दिल्याशिवाय माणसाचा आदर निर्माण होत नाही. म्हणून त्या त्या दैवताचं स्वरूप संतांनी आपल्याला सांगितलं, त्याची उपासनेची पद्धत सांगितली. तसं तुम्ही त्या पद्धतीनं उपासना करा. म्हणून परिचय करून दिला तर त्याचं महत्व कळालं जातं. नाही तर एखादी व्यक्ती असते, त्याचा परिचय नाही झाला तर त्याचं महत्व वाटत नसतं. आहे तसा परिचय नाही झाला तर महत्व वाटत नसतं. एखादी व्यक्ती असते, एखादं स्थान असतं, एखादं दैवत असतं, पण त्याचा परिचय माणसाला जर नाही झाला, एखादी वस्तू आहे त्याचा परिचय नाही झाला तर माणसाला त्याचा लाभ घेता येत नाही, आहे तशी भक्ती करता येत नाही. म्हणून परिचयावर अवलंबून असतं. एखादा पाहुणा आपलाच असतो पण त्याचा परिचय नसतो, आणि परिचय नसल्यानंतर एसटी मध्ये शेजारी बसला तरी आपण उठून लावतो का, त्याचा परिचय नाही ना. परिचय नसल्या शेजारचा पाहुणा उठून लावा, म्हणजे असं होतं. परिचय नसला तर त्याचं महत्व कळत नसतं. एखादी वस्तू असते, त्याचा परिचय आपल्याला झाला नाही तर त्याचा लाभ घेता येत नाही. आता शेळी एक वस्तूच आहे, तर याचा परिचय झाला तर त्याचा लाभ घेता येतो, बरं का. आणि याचा परिचय जर नाही झाला तर माणसाकडून ती वस्तू वाया जाते. त्यात काय होतं, वाया जाते. एखादी वस्तू प्राप्त होते. एक उदाहरण आहे, एका ग्रस्ताला एक रत्न सापडलं होतं. म्हशी वळणारा माणूस होता. म्हशी वळताना त्याला काय घरी एक हिरा सापडला. सापडलेला हिरा पण त्याचा परिचयच नाही, त्याची माहितीच नाही त्याला. मग ते चमकायचं, दिवसात चमकणारा हिरा होता, असा सूर्यप्रकाशात चमकायचा, इतका त्याचा प्रखर तेज होतं. कोट्यावधी रुपये किमतीचा हिरा होता. याला सापडल्यानंतर यानं काय केलं, तो हिरा म्हशीच्या गळ्यात बांधला. काय केलं त्यानं, म्हशीच्या गळ्यामध्ये बांधला. आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारलं, ही वस्तू सापडली मला, याची काय किंमत होईल का. कांदेवाला माणूस होता, त्याने सगळं कांद्याचा भाव दिला. वांगे करणारा त्याने वांग्याचा भाव सांगितला, 40 रुपये किलो जाईल. एखादा म्हणलं 25 रुपये याचे येतील. ज्याला त्यानं आपापल्या मापानं त्याला किंमत सांगितली. ते म्हशीच्या गळ्यात बरेच दिवस राहिले. त्याची किंमत कोट्यवधी रुपयाची आहे, पण म्हशीच्या गळ्यात आहे. आणि रोडच्या कडेला म्हशी चालतात. एक दिवस सुरतचा व्यापारी त्याच मार्गाने आला, आणि त्या व्यापाऱ्याला पाहिलं, चमकणारा हिरा म्हशीच्या गळ्यात पाहिला. व्यापाऱ्याने गाडी उभा केली. गाडी उभा केली. अरे बापरे, एवढ्या किमतीची वस्तू या माणसानं म्हशीच्या गळ्यात बांधली, म्हणजे हा माणूस फार श्रीमंत असला पाहिजे, असं व्यापाऱ्यानं अनुमान केलं. की ज्या कोट्यवधी रुपये किमतीची वस्तू या म्हशीच्या गळ्याने बांधली, याची 2 कारण असू शकतात. एक तर याच्याकडे अशा वस्तू जास्त असतील म्हणून त्यानं बांधली असेल, नाहीतर दुसरं कारण याला याची माहिती नसेल म्हणून याला ती बांधली असेल. म्हणून गाडी उभा करून त्या म्हशी वळणाऱ्या मालकाला त्याला विचारलं, दादा हे म्हशीच्या गळ्यात बांधलं हे काय. त्याला सांगितलं काय नाही, रात्रीला म्हशी चरायला उपयोग होतो, उजेड पडतो म्हणजे रात्रीचा बेट दिसायला उपयोग. बरोबर. मग त्याच्या लक्षात आलं की याला माहिती नाही, याचा परिचय झालेला नाही. मग त्याला विचारलं, ही वस्तू तुझी विकायची का. विकायची का म्हटल्यानंतर याच्या लक्षात आलं हे काहीतरी किमतीचं दिसते. विकायची का म्हणलं, त्याला सांगितलं आले पैसे तर दे ना, मग सांग मला याची किंमत. तो म्हशीचा मालक म्हणला, अरे तूच माग ना मग. तो म्हणला वस्तू तुझी बाबा तू सांग. तो म्हणला तूच माग. तो म्हणला याला काही कळत नाही, त्याला सुरुवातीलाच 1 लाखाला ती मागितली. 1 लाख रुपयाला तुझी वस्तू घेतो म्हणजे. तो म्हणला ज्या अर्थी सुरुवातीलाच याला लाखाला मागितली त्या अर्थी याची किंमत जास्त असते. मग ते जागा झालं. ते म्हणले लाखाला कुठे मिळत असेल. तो म्हणला 2 लाख देतो. 2 ला सुद्धा देणार नाही. मग तो म्हणला 4 लाख देतो. 4 ला सुद्धा देणार नाही. अरे म्हणला द्यायची केवढ्याला सांग ना. म्हणला बोलत राहा, परवडत तेवढं बोलत राहा. मग यानं 50 लाखापर्यंत गेले, तरी कबूल काय झालं नाही. त्याला शेवट मागितले 75 लाख. तो म्हटला 75 लाख नाही, माझे विकायची कॅन्सल झाली, मला विकायचीच नाही म्हणलं, ही वस्तू मला विकायची नाही. तो व्यापारी गाडीत बसून निघून गेला.
आणि यानं त्या म्हशीच्या गळ्यातलं ते रत्न होतं ते सोडलं, मित्राला बरोबर घेतलं आणि सुरतला गेला हिरेच्या बाजारात. तर त्याची किंमत झाली 1,10,00,000 किती किंमत झाली? 1,10,00,000 किंमत झाली. तरी त्यानं ते ज्ञान वस्तू दिली. तो म्हटला नकोच द्यायला, म्हणला कांद्यासारखा झटका होईल मला याचा कधी कदाचित म्हणला असा झटका होतो 100 किलो कांदा जातो तसं होऊ शकतं म्हणला. ते माघारी घेऊन आला. 1,10,00,000 मागितलेला तिला हिरा तो परत घेऊन आला. आता तुम्ही मला त्याला म्हशीच्या गळ्यात बांधला असेल. आता बांधेल का म्हशीच्या गळ्यात? आता म्हशीच्या गळ्यात बांधणार नाही. का बांधणार नाही? त्याला त्याचा परिचय त्या वस्तूचा काय झाला, परिचय झाला. आता तो लांब पेटीमध्ये ठेवणार. त्या वस्तूचा परिचय झाला. जोपर्यंत परिचय नाही तोपर्यंत त्याला म्हशीच्या गळ्यात बांधणार. तसं दैवताचा आपल्याला परिचय झाला.